माझे नाव लता. दिसायला मी अगदी साधी, मध्यमवर्गीय, पण मनात कुटुंबासाठी काहीतरी करायची तीव्र जिद्द असलेली स्त्री. नवऱ्याच्या अचानक जाण्यानंतर घराची सगळी जबाबदारी माझ्या एकटीवरच आली होती. मुले लहान होती, डोक्यावर कर्जाचा डोंगर होता आणि राहत्या घराचं भाडं. परिस्थितीने मला चारी बाजूने घेरलं होतं. अनेक ठिकाणी कामं शोधली, लोकांचे पाय धरले, पण कुठेच नीट काम मिळेना. शेवटी एका ओळखीच्या बाईने मला शहरातल्या एका अतिशय श्रीमंत आणि मोठ्या भागातल्या आलिशान बंगल्यात घरकामाची सोय करून दिली. त्या दिवशी पहिल्यांदा जेव्हा मी त्या मोठ्या लोखंडी गेटमधून आत पाऊल ठेवलं, तेव्हा माझा जीव पार घाबरला होता. भला मोठा बंगला, चहूबाजूला हिरवळ, दारात उभ्या असलेल्या महागड्या गाड्या, ते सगळं पाहून मला वाटलं, आपण इथे कसे टिकणार. पण मला माझ्या मुलांसाठी हे काम करणं भाग होतं. बंगल्याचे मालक म्हणजे साहेब अजय नाव असलं तरी मी त्यांना नेहमी साहेबच म्हणायचे. ते दिसायला अतिशय रुबाबदार, उंच आणि शांत स्वभावाचे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच गंभीरपणा असायचा. नंतर मला समजलं की त्यांची पत्नी काही वर्षापूर्वीच एका आजाराने सोडून गेली होती. तेव्हापासून ते या एवढ्या मोठ्या बंगल्यात अगदी एकटेच राहायचे. कधीकधी त्यांचे मित्र किंवा नातेवाईक यायचे, पण बहुतांश वेळ ते आपल्या कामात, पुस्तकांत किंवा शांततेत मग्न असायचे. सुरुवातीच्या दिवसात मी फक्त माझ्या कामाशी मतलब ठेवला. झाडू पोछा करणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे आणि साहेबांच्या लहान सहान गरजांची काळजी घेणे. मी माझं काम प्रामाणिकपणे करायचे आणि काम संपलं की मान खाली घालून निघून जायचे. पण हळूहळू काही दिवसातच माझ्या एक गोष्ट लक्षात येऊ लागली, साहेबांची नजर. मी जेव्हा जेव्हा हॉलमध्ये साफसफाई करत असायचे किंवा त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत त्यांना चहापाणी द्यायला जायचे, तेव्हा मला जाणवायचे की ते माझ्याकडे खूप शांतपणे आणि बारीक नजरेने पाहत आहेत. सुरुवातीला मी खूप घाबरले. मनात अनेक वाईट विचार आले, कारण मी एक साधी कामवाली बाई आणि ते श्रीमंत मालक. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की त्यांची ती नजर काम वाचण्याची किंवा मला त्रास देणारी मुळीच नव्हती. उलट त्या नजरेत एक प्रकारची उत्सुकता, माझ्याबद्दलचा एक अनोळखा आदर आणि एक गूढ, एकटं शांत असणारं आकर्षण होतं. एके दिवशी दुपारी मी हॉलमधील सोफ्याची झाडाझोडप करत होते. साहेब समोरच्या खुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचत होते. मी चहाचा कप त्यांच्या शेजारील टेबलवर ठेवला आणि माघारी फिरणार तितक्यात त्यांचा शांत आवाज आला, लता थांब. मी दचकले. लगेच मान खाली घालून उभी राहिली. जी साहेब, काही हवंय का? त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले, माझ्याकडे पाहिले आणि एक छान सौम्य स्मित हास्य केलं. आजचा चहा खूप छान झालाय आणि काल तू बनवलेली भाजीसुद्धा खूप चविष्ट होती. बऱ्याच दिवसांनी मला घरातल्या जेवणाची आठवण झाली. त्यांच्या त्या एका वाक्याने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एका श्रीमंत, प्रतिष्ठित माणसाने माझ्यासारख्या साध्या कामवालीच्या कामाचं आणि हाताच्या चवीचं असं मनापासून कौतुक करावं, यावर माझा क्षणभर विश्वासच बसत नव्हता. मी गद्द झाले आणि मान खाली घालूनच फक्त एवढंच म्हणाले, जी साहेब, धन्यवाद. तुम्हाला आवडलं यातच सगळं आलं. तुला काही अडचण तर नाही ना इथे काम करताना? काही लागलं किंवा मदत हवी असली तर मला सांगत जा, ते अगदी आपुलकीने म्हणाले. नाही साहेब, काही अडचण नाही. तुम्ही खूप चांगले सांभाळून घेत आहात, असं म्हणून ती लाजत निघून गेली. पण त्या दिवशी किचनमध्ये आल्यावर माझं मन जागेवर नव्हतं. माझं हृदय नेहमीपेक्षा वेगाने धडधडू लागलं होतं. गालावर एक वेगळीच लाली आली होती. एका पुरुषाने, तेही साहेबांसारख्या देखण्या माणसाने माझ्याकडे एवढ्या आदरयुक्त आणि प्रेमळ नजरेने पाहणं माझ्या मनाला कुठेतरी खोलवर सुखावून जात होतं. मी स्त्री होते आणि बऱ्याच वर्षानंतर मला कोणीतरी एक स्त्री म्हणून, एका माणसाप्रमाणे सन्मानाने पाहत होतं. त्या रात्री मी घरी गेले तरी साहेबांचा तो चेहरा, त्यांचा तो मऊ आवाज आणि त्यांची ती नजरेची भाषा माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हती. मी अंथरुणावर पडल्या पडल्या विचार करत राहिले, काय चाललंय माझ्या मनात. ते एवढे मोठे साहेब आणि मी एवढी साधी नोकरानी, आमची काय तुलना. पण मन म्हणत नव्हतं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक अनामिक, सुंदर आणि हळुवार कोपरा तयार होऊ लागला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी बंगल्यावर गेले, तेव्हा माझं लक्ष सतत साहेबांकडेच होतं. ते कुठे आहेत, काय करत आहेत, याकडे माझं आपोआप लक्ष जाऊ लागलं. जेव्हा जेव्हा आमची नजरावर नजर व्हायची, तेव्हा ते हलकस हसायचे आणि मी नजरेचा रोख बदलून लाजून निघून जायचे. आमच्यात अजून जास्त काही बोलणं झालं नव्हतं, पण त्या न बोललेल्या शब्दात आणि साहेबांच्या त्या शांत नजरेत काहीतरी वेगळं वादळ शमत होतं, ज्याची जाणीव आम्हा दोघांनाही आतून होत होती. बंगल्यातील ती शांतता
आता मला घाबरवत नव्हती, तर उलट एका वेगळ्याच ओढीची आठवण करून देत होती. साहेबांची ती नजर रोज माझ्या आयुष्यात एक नवा रंग भरत होती आणि मला कळतही नव्हतं की मी हळूहळू एका अशा भावनांच्या प्रवाहात वाहत चालले होते, जिथून मागे फिरणं आता माझ्यासाठी कठीण होतं. दिवस हळूहळू पुढे सरकत होते आणि आमच्यातील ते न बोललेलं नातं अधिकच घट्ट होत चाललं होतं. साहेब आता माझ्यासाठी फक्त एक श्रीमंत मालक राहिले नव्हते, तर माझ्या एकटे पडलेल्या मनाचा एक हळवा कोपरा बनू लागले होते. मी सुद्धा आता त्यांच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची अगदी मनात जपून काळजी घेऊ लागले. त्यांना चहा किती गरम हवा, भाजीमध्ये तिखट मीठ किती पाहिजे, त्यांना कोणती फळं आवडतात, या सगळ्या गोष्टी मला आता न सांगता समजू लागल्या होत्या. मी त्यांच्यासाठी मनापासून स्वयंपाक करायचे आणि ते सुद्धा अगदी तृप्त होऊन जेवायचे. एकदा दुपारी 12:30-1ची वेळ असेल, आकाश अचानक काळंकुट्ट होऊन आलं आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता बाहेर धुवांधार पाऊस कोसळू लागला. विजांच्या लखलखाट आणि कडकडाट एवढा मोठा होता की कानाचे पडदे फाटतील असं वाटायचं. बंगल्यात त्या दिवशी मी आणि साहेब दोघेच होतो. बाकीचे कामगार आणि ड्रायव्हर काही कामानिमित्त बाहेर गेले होते. मी किचनमध्ये साहेबांच्या दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. तितक्यात एक मोठा विजांचा कडकडाट झाला आणि संपूर्ण बंगल्याची वीज निघून गेली. सर्वत्र एकच काळोखा पसरला. तो मोठा बंगला आणि त्यात तो अंधार. माझा जीव भीतीने एकदम घाबरला. मी हातातले भांडे तसेच बाजूला ठेवून तशी थबकले. अचानक मागून एका टॉर्चचा मंद प्रकाश पडला आणि साहेबांचा शांत, आश्वस्त करणारा आवाज आला. लता, घाबरलीस का? मी वळून पाहिलं. साहेब टॉर्च घेऊन माझ्या अगदी जवळ उभे होते. अंधारामुळे आणि त्यांच्या अचानक जवळ येण्याने माझे हृदय ढोल वाजल्यासारखे धडधडू लागले. त्यांच्या शरीराचा तो एक विशिष्ट महागड्या परफ्यूमचा सौम्य सुगंध माझ्या नाकात भरला. नाही साहेब, ते अचानक विजांचा आवाज आला म्हणून थोडी घाबरले. मी मान खाली घालून चाचरत म्हणाले. साहेबांनी माझ्या चेहऱ्यावरचा तो भीतीचा भाव ओळखला. त्यांनी हातातली टॉर्च शेजारच्या किचन प्लॅटफॉर्मवर ठेवली, जेणेकरून त्यांचा मंद प्रकाश संपूर्ण किचनमध्ये पसरला. त्यानंतर त्यांनी हळूच पुढे होऊन माझा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. तो स्पर्श, देवाजी, जो स्पर्श एवढा उबदार आणि आपुलकीने भरलेला होता की माझ्या अंगावर सरसरून काटा आला. माझ्या संपूर्ण शरीरात एक अनोखी गोड लहरी धावून गेली. मी आहे ना इथे, घाबरू नकोस, साहेब अत्यंत मऊ आणि हळुवार आवाजात म्हणाले. त्यांनी माझ्या हातावर आपल्या दुसऱ्या हाताने थोडी थाप मारली. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्या मंद प्रकाशात साहेबांचे डोळे खूप काही सांगून जात होते. त्यात कसलाही वाईट हेतू नव्हता, तर फक्त आणि फक्त माझ्याबद्दलची काळजी, एक अथांग ओढ आणि एक एकटेपणाची भूक होती. माझ्या मनातील विचारांचे वादळ अधिकच वेगवान झाले. मी मनातल्या मनात विचार केला, कुठे हे साहेब आणि कुठे मी? पण आज या क्षणी, या अंधारात आणि पावसाच्या तालावर आमच्यातली ही श्रीमंत गरीब, मालक नोकर ही मोठी भिंत पूर्णपणे गळून पडली होती. साहेबांनी माझा हात काही वेळ तसाच घट्ट पकडून ठेवला. त्यांच्या हातातील ती ऊब मला एक वेगळंच मानसिक बळ देत होते. अनेक वर्षानंतर कोणीतरी मला एवढं जवळ केलं होतं, माझी काळजी घेतली होती. मीही माझा हात मागे घेतला नाही. उलट नकळत मी त्यांच्या थोडे अधिक जवळ सरकले. साहेबांनी हळूच माझा हात सोडला आणि माझ्या गालावर साचलेला घामाचा थेंब आपल्या हाताच्या बोटाने हलकेच पुसला. त्या एक क्षणाने आमच्यातील उरली सुरली अंतरही मिटून टाकली होती. चहा पिणार का माझ्यासोबत? साहेबांनी थोडं हसत विचारलं. जी, मी बनवते, मी लाजत म्हणाले. त्यानंतर आम्ही दोघे हॉलमधील मोठ्या खिडकीजवळ बसलो. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत आम्ही दोघे गरम चहाची घोट घेत शांतपणे एकमेकांकडे पाहत होतो. जास्त काही बोलणं झालं नाही, पण त्या शांततेत सर्व काही बोललं गेलं होतं. त्या रात्री मी घरी गेले, पण माझं मन मात्र त्या बंगल्यातच साहेबांच्या त्या उबदार स्पर्शात अडकून पडलं होतं. अंथरुणावर पडल्यावर मी वारंवार माझ्या हाताकडे पाहत होते, जिथे साहेबांचा स्पर्श अजूनही ताजा वाटत होता. माझ्या सुप्त भावना, ज्या मी अनेक वर्षापासून दाबून ठेवल्या होत्या, त्या आता हळूहळू जाग्या होऊ लागल्या होत्या. साहेबांच्या त्या प्रेमळ नजरेने आणि स्पर्शाने माझ्या आयुष्याला एक अशा वळणावर आणलं होतं, जिथे मला फक्त आणि फक्त त्यांचा सहवास हवासा वाटत होता. त्या पावसाळ्याच्या दिवसानंतर आमच्या नात्यातली अवस्था आणि एकमेकांबद्दलची ओढ खूपच वाढली होती. तो दिवस माझ्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन दिशा देणारा ठरला. वीकेंड असल्यामुळे साहेबांनी बंगल्यातील इतर सर्व कामगारांना, ड्रायव्हरला 2 दिवसाची सुट्टी दिली होती.
साहेबांच्या नातेवाईकाकडे कुठला तरी कौटुंबिक कार्यक्रम होता, त्यामुळे घरात कोणीच नव्हतं. मला वाटलं साहेबसुद्धा तिकडे गेले असतील, म्हणून मी नेहमीप्रमाणे माझं काम आटोपून निघून जाण्याच्या तयारीत होते. संपूर्ण बंगल्यात एक गूढ शांतता पसरली होती. मी हॉलमधील टेबल पुसत असताना अचानक वरच्या मजल्यावरून म्हणजेच साहेबांच्या बेडरूममधून काहीतरी जड वस्तू खाली पडल्याचा मोठा आवाज आला. पाठोपाठ साहेबांच्या कणण्याचा अस्पष्ट आवाजही माझ्या कानावर पडला. माझा जीव एकदम टांगणीला लागला. साहेब असं तोंडातून नकळत निघालं आणि मी हातातील कापड फेकून धावतच वरच्या मजल्यावर गेले. बेडरूमचा दरवाजा अर्धा उघडाच होता. मी आत डोकावून पाहिलं तर साहेब स्टडी टेबलला धरून खाली झुकले होते. त्यांचा एक हात छातीवर होता आणि चेहरा वेदनेने लाल झाला होता. बहुधा त्यांना अचानक चक्कर आली असावी किंवा अस्वस्थ वाटत असावं. साहेब काय झालं तुम्हाला? मी कसलाही विचार न करता आत धावले आणि त्यांना दोन्ही हातांनी घट्ट सावरून धरलं. त्यांचे शरीर थोडे थरथरत होते. मी त्यांना हळूच उचलून बेडवर बसवलं. साहेबांनी डोळे मिटवले होते आणि ते वेगाने श्वास घेत होते. मी लगेच शेजारी असलेल्या जगमधून पाण्याचा ग्लास भरला आणि त्यांचे डोके हळुवारपणे सावरून तो पाणी प्यायला त्यांच्या ओठांना लावला. साहेबांनी 2 घोट पाणी पिलं आणि हळूहळू डोळे उघडले. त्यांनी समोर मला पाहिलं. मी खूप घाबरलेली होते. माझ्या डोळ्यात त्यांच्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती. अचानक साहेबांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरले. साहेब डॉक्टरला फोन करू का? तुमची तब्येत जास्त बिघडली आहे का? मी काळजीने विचारलं. नाही लता, मला काही शारीरिक आजार झाला नाही. मला डॉक्टरांची गरज नाही. साहेब एकदम काकोडतीला येऊन अतिशय हळव्या आवाजात म्हणाले. मला फक्त खूप एकटं वाटतंय. या एवढ्या मोठ्या घरात हे एकटेपण मला खायला उठतंय. त्यांच्या त्या शब्दात त्यांच्या डोळ्यात एक अथांग आर्द्रता आणि वर्षापासून साचलेली मायेची, प्रेमाची भूक स्पष्ट दिसत होती. तो नेहमी रुबाबदार आणि शांत दिसणारा माणूस आज माझ्यासमोर मनातून पूर्णपणे खचलेला दिसत होता. साहेब असं नका म्हणू. मी आहे ना इथे. माझ्या तोंडून नकळत अगदी मनाच्या तळातून हे शब्द बाहेर पडले. माझे हे शब्द ऐकताच साहेबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव आला. त्यांनी हळूच मला स्वतःकडे ओढलं. यावेळी माझ्या मनात कुठलीही भीती, संकोच किंवा नोकरानी असण्याची जाणीव राहिली नव्हती. मीही स्वतःला रोखू शकले नाही आणि त्यांच्या शेजारी बेडवर बसले. साहेबांनी माझी हनुवटी हळूच वर केली आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत कसलाही वाईट हेतू नव्हता, तर फक्त आणि फक्त अथांग प्रेम, तीव्र आकर्षण आणि एक अनोखा सन्मान होता. त्यांनी हळुवारपणे माझा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. त्यांनी आपले होठ हळूच माझ्या ओठांवर टेकवले. तो स्पर्श एवढा मऊ, प्रेमळ आणि उष्ण होता की माझ्या अंगावर काटा आला. मी माझे डोळे मिटून घेतले. कित्येक वर्षापासून कोरडा पडलेला माझ्या आयुष्यात जणू प्रेमाचा आणि तृप्तीचा पहिला पाऊस पडत होता. त्यांनी मला अत्यंत हळुवारपणे आपल्या मिठीत शिरकावून घेतले. त्यांच्या त्या उबदार मिठीत, त्यांच्या श्वासांच्या वेगात मी पूर्णपणे विरघळून गेले. त्यांनी मला दिलेला तो आदरयुक्त स्पर्श आणि माझ्या पाठीवरून फिरणारा त्यांचा प्रेमळ हात, हे सगळं माझ्यासाठी एखाद्या सुंदर स्वप्नासारखं होतं. त्या एकांतात आम्ही दोघे सर्व मर्यादा ओलांडून एकमेकांच्या भावनांमध्ये, प्रेमाच्या त्या गाढ प्रवाहात पूर्णपणे वाहत गेलो. आयुष्यात पहिल्यांदाच मला कोणीतरी स्त्री म्हणून एवढं मनापासून प्रेम देत होतं. तो अनुभव माझ्यासाठी केवळ शारीरिक नव्हता, तर तो 2 दुखावलेल्या, एकट्या आत्म्यांचा सुरेख मिलाफ होता. साहेबांच्या त्या सहवासात मला जे अथांग सुख, जो मानसिक आनंद आणि जी शांतता मिळाली, ती शब्दात सांगणं निव्वळ अशक्य होतं. तो खरोखरच माझ्या आयुष्यातील एक परम सुखाचा, अतूट तृप्तीचा क्षण होता. काही वेळ आम्ही दोघे तसे शांतपणे एकमेकांच्या बाहुपाशात पडून राहिलो. बाहेर संध्याकाळचा अंधार दाटून येत होता, पण माझ्या मनात मात्र प्रेमाचा एक नवा आणि सुंदर प्रकाश पसरला होता. त्या एकांतातील प्रसंगानंतर माझं आणि साहेबांचं नातं पूर्णपणे बदलून गेलं होतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहेबांच्या वागण्यात माझ्याबद्दलचा आदर किंवा सन्मान जराही कमी झाला नव्हता. उलट तो कैक पटीने वाढला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी नेहमीप्रमाणे बंगल्यावर कामासाठी निघाले, तेव्हा माझ्या मनात भीतीची एक छोटीशी लहर उठत होती. काल जे काही आपल्यात घडलं, त्यानंतर साहेब माझ्याशी कसे वागतील? ते मला पुन्हा फक्त एक कामवाली बाई म्हणूनच बघतील का? की माझ्याकडून काही चूक झाली? अशा शेकडो प्रश्नांनी माझ्या डोक्यात थैमान घातलं होतं. पावले जड झाली होती, पण मी कशीबशी हिंमत एकवटून बंगल्याच्या आत गेले. बंगल्यात पाऊल ठेवताच
सर्वत्र शांतता होती. मी मान खाली घालून थेट किचनमध्ये गेले आणि साहेबांसाठी चहा बनवायला घेतला. माझे हात थोडे थरथरत होते. तितक्यात मागून अगदी हलकी पावले पडल्याचा आवाज आला. मी वळून पाहणार एवढ्यात साहेबांनी मागून येऊन हळूच माझ्या कमरेभोवती हात टाकले आणि आपलं डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. त्यांचा तो उबदार स्पर्श आणि श्वासांची तीच परिचित अस्वस्थ करणारी ऊब जाणवताच माझा सगळा ताण क्षणार्धात निघून गेला. सुप्रभात लता, हे अतिशय मऊ आणि प्रेमळ आवाजात माझ्या गुंफल्यासारखे म्हणाले. साहेब, प्लीज छोडो ना, बाहेर कोणी बघेल किंवा येईल. मी लाजत हळूच त्यांच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाले, पाहू दे लता, आज कोणाची भीती बाळगायची गरज नाही. साहेबांनी मला हळूच स्वतःकडे फिरवलं आणि माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांनी थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. काल रात्री जे घडलं ते कोणत्याही क्षणी मोहापोटी नव्हतं. तू आता फक्त या घराची कामवाली नाहीस लता, तू माझ्या या ओसाड एकट्या पडलेल्या आयुष्यात पुन्हा रंग भरणारी माझी हक्काची जोडीदार आहेस. साहेबांचे ते शब्द ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. डोळ्यांतून आनंदाचे अश्रू अनावर होऊन वाहू लागले. ज्या माणसाला मी आजवर फक्त एक प्रतिष्ठित मालक मानत होते, ज्यांच्या नजरेतील गांभीर्याला मी घाबरत होते, त्यांनी मला त्यांच्या आयुष्यात, मनात आणि घरात एवढं मोठं आणि सन्मानाचं स्थान दिलं होतं. साहेब, पण समाज काय म्हणेल? मी एक साधी नोकरानी आणि तुम्ही. माझे वाक्य पूर्ण होण्याआधीच त्यांनी आपल्या हाताचं बोट माझ्या ओठांवर ठेवलं. मला समाजाची अजिबात पर्वा नाही. मला पर्वा आहे ती तुझ्या चेहऱ्यावरच्या या हसण्याची आणि आपल्या या पवित्र नात्याची. तुझा प्रामाणिकपणा, तुझी काळजी आणि तुझं प्रेम मला मिळालंय. यापेक्षा मोठं सुख माझ्यासाठी दुसरं काहीच असू शकत नाही. साहेब अगदी ठामपणे म्हणाले. त्या दिवसापासून आमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. बंगल्यातील इतर कामगारांसमोर आणि लोकांसमोर मी माझी नेहमीची कामे अगदी व्यवस्थित सांभाळायचे, पण एकांतात मात्र आम्ही दोघे एकमेकांचे हक्काचे सोबती होतो. साहेबांनी मला कधीही कमी लेखलं नाही. हळूहळू त्यांनी मला त्यांच्या आयुष्याचा एक अधिकृत भाग बनण्याची तयारी सुरू केली. त्यांनी मला घरातील निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार दिला आणि मला एका राणीसारखा मान दिला. काही महिन्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना एकत्र बोलावून अत्यंत साध्या पद्धतीने माझ्याशी लग्न करून मला त्या बंगल्याची आणि त्यांच्या आयुष्याची अधिकृत मालकीण बनवलं. एका साध्या, हतबल आणि संकटात सापडलेल्या कामवालीच्या आयुष्यात असा एक राजकुमार येईल, तिचे सगळे दुःख दूर करेल आणि तिला एवढं अमर्याद प्रेम, सुख आणि सन्मान देईल असा मी माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता. पण साहेबांच्या त्या प्रेमळ नजरेने, उबदार स्पर्शाने आणि निर्मळ मनाने माझ्या आयुष्याला एक अत्यंत सुंदर, सुरक्षित आणि प्रेमाच्या वळणावर आणून सोडलं होतं. आता माझ्या आयुष्यात कसलाही अंधार नव्हता, तर फक्त आणि फक्त साहेबांच्या प्रेमाचा आणि परमसुखांचा लखलखता प्रकाश होता. धन्यवाद.